भारतातील सर्वात मोठा ॲटो हब म्हणून चाकण MIDCची ओळख आहे आणि याच चाकण MIDCतील दीक्षा एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कधीही टाळं लागू शकते। ही कंपनी आत्ता सुरू आहे। 140 कर्मचारी या ठिकाणी काम करतात। ॲटो हब इंडस्ट्रीतल्या नामांकित कंपन्यांना ते स्पेअर पार्ट्स पुरवतात आणि आत्ता या ठिकाणी 140 कामगार रोज या ठिकाणी काम करतायत। या कंपनीचा आर्थिक उलाढाल जर आपण पाहिली तर वर्षाला 60 कोटींची आहे, परंतु जी पुणे नाशिक महामार्गावरती अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते त्याच्यामुळे उत्पादनाला मोठा फटका बसतो आणि म्हणूनच ही कंपनी बंद करण्याच्या मानसिकतेत या कंपनीचे मालक आलेत। धनंजय शेटबळ या कंपनीचे मालक आता आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही थेट म्हणताय की टाळं ठोकायचं, एवढं तुम्ही या वाहतूक कोंडीला त्रस्त झालेला आहात। 140 लोक आमच्याकडे, म्हणजे तेवढी कुटुंब आमच्या ह्या उद्योगावर अवलंबून आहेत। आम्ही हाय प्रेशर डाय कास्टिंग बिझनेसमध्ये आहोत। दीक्षा एक्सपोर्ट्सहून आम्ही या ठिकाणी 19 वर्ष आहोत। परिस्थिती अत्यंत भयानक आहे। इथली जी काही रस्त्यांची चाळण झालेली आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे आणि ज्याला म्हणतो की हे नियंत्रित करणं आणि त्याच्या पलीकडे पण असंख्य समस्या आहेत। विजेच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, त्याच्या पलीकडे कचऱ्याच्या समस्या आहेत। तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। ह्याचं कारण आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केले। आम्ही साधारणतः गेली आपण म्हणूया की 14-1 महिने अंदाजे तर आम्ही लढतो आहोत, झगडतो आहोत। चीफ मिनिस्टरपासून आम्ही सर्वांना याबद्दल पत्र लिहिलेली आहेत। डिव्हिजनल कमिशनरकडे आम्ही या बाबतीमध्ये आमची व्यथा आणि कथा जी काय आहे ती मांडली। काहीच प्रतिसाद मिळत नाही। खरं सांगू काय, 0 प्रतिसाद। म्हणजे खरं तर तुम्हाला त्याचं उदाहरण देतो। जेव्हा डिव्हिजनल कमिशनरबरोबर आमची मिटिंग झाली त्यानंतर डिव्हिजनल कमिशनर पुलकुंडवार सरांनी एक व्हॉट्सॲपचा ग्रुप तयार करायला सांगितला। त्या ह्याच्यामध्ये आमच्यासारखे काही लोक त्यांनी घेतले, उद्योजक घेतले, त्यामधले स्थानिक घेतले आणि काही HRचे रिसोर्सफुल लोक घेतले। उद्देश त्यांचा असा होता की त्यामध्ये मर्यादित लोक असतील की जे याच्यावर प्रामाणिकपणे काम करत आहेत, ज्यांना सोल्युशन ह्यातून ते शोधायचं आहे, सोल्युशन द्यायचं आहे। खरं सांगतो, आता हा ग्रुप तयार होऊन पण आता वर्ष लोटलं, पण त्या ग्रुपमध्ये सुरुवातीला काही वेळ जे अधिकारी सगळे त्यामध्ये PMRDचे अधिकारी, डिव्हिजनल कमिशनर आहे, कलेक्टर ऑफिस आहे, MIDC आहे, बाकी जिल्हा परिषद आहे, इथल्या नगर परिषद जी आहे चाकण ती आहे। पण खरं सांगायचं आता परिस्थिती अशी आहे की त्या ह्याच्यामध्ये फक्त आम्ही लोक जे कोणी उद्योजक आहोत किंवा इथे काही सामाजिक कार्यकर्ते असेल तेच लोक फक्त पोस्ट टाकतात, पण त्याला प्रतिसाद 0। म्हणजे प्रशासनानं ज्या पद्धतीनं तुमच्याकडे कानाडोळा केलेला आहे ते तुम्हाला गांभीर्यानं घेत नाहीत। सरकारकडे तुम्ही पाठपुरावा करतायत, तेही तुम्हाला गांभीर्यानं घेत नाहीयेत। मग आता तुम्ही इथून स्थलांतर करायचं म्हणताय, तर कुठं जाणार आहात? काय पर्याय तुमच्यासमोर आहेत? खरं सांगायचं यातून इतकी निराशा आली, कारण ह्याच्यातून लोकांच्या सेफ्टीचा सुरक्षिततेचा प्रश्न आला। आम्ही जेव्हा उद्योग चालवतो तेव्हा आम्ही सेफ्टी फर्स्ट मानतो आणि त्यानुसार आम्ही काम करतो। जर का तुम्ही आजही जर का बघाल तर आमच्याकडे ते सगळी व्यवस्था जागेवर मॉकड्रिलपासून सगळ्या गोष्टी करतो। पण खरं सांगायचं तर आमच्या उद्योगामध्ये कमी, पण बाहेर रस्त्यावरच खरं तर सुरक्षिततेचा फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। त्यामुळे त्या लोकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे आमच्यासाठी। त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर निराश होऊन आम्ही आता इथून बाहेर पडायचा आम्ही निर्णय घेतला। बरेचसे जे काही आम्ही पर्याय बघितले, अगदी गुजरातपर्यंत आम्ही पर्याय बघितले आणि शेवटी आता आम्ही खंडाळा MIDC साताऱ्यामध्ये जाण्याचा म्हणजे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोसायटी फॉर्मेशन झालेलं आहे। लवकरच त्या ठिकाणी प्लॉट ॲलोकेशन जसं होईल तसं आम्ही त्या ठिकाणी उद्योगधंदा त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करतो। बरोबर आहे। तर ही दीक्षा कंपनी केवळ एकटी इथून स्थलांतरित होतीये असं नाहीये। तर आत्ता माझ्यासोबत याच चाकण MIDCतले विविध कंपन्यांचे मालक आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्या सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत। तुमची कुठली कंपनी आहे आणि तुम्ही पण त्याच मानसिकतेत आहात? हो सर, मी मेड प्रोटेक्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड म्हणून प्लेटिंग प्लांट आहे आमचा। आता आम्हाला बेसिकली रोडचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे कामगारांना वेळेत पोहोचणं मुश्किल होत आहे। म्हणजे इंडस्ट्री वाढली पाहिजे, राज्याची ग्रोथ झाली पाहिजे, हे बरोबर आहे। म्हणजे इंडस्ट्री वाढते पण इन्फ्रास्ट्रक्चर त्या पटीमध्ये वाढत नाहीये। मुख्यतः आम्हाला जास्त इथं जो प्रॉब्लेम येतो तो इलेक्ट्रिसिटीचा आहे। दिवसातून 4 ते 5 वेळा इलेक्ट्रिसिटीचं शटडाऊन घेतले जातात। प्रॉपर त्यांच्याकडून कुठले आन्सर येत नाहीयेत। फेडरेशनकडून वारंवार मिटिंग घेतल्या जातात, पण जी ते आश्वासनं देतात त्यातलं एकही आश्वासन पूर्ण होत नाही। तर या सगळ्या गोष्टी आम्ही फेस करत आहोत। त्यामुळे तुमची जी कंपनी आहे ते कुठले पार्ट्स बनवते, कुणाला ते देते, त्यांची आर्थिक उलाढाल वर्षाची तुमची किती आहे आणि या सगळ्या समस्यांमुळे
त्या उलाढालीवरती किती टक्के परिणाम होतो, किती उत्पादन घटतं? साधारणतः आम्ही मुख्यतः बजाज ऑटोचं काम करतो. बजाज ऑटोचे पार्ट्स आम्ही प्लेटिंग करतो. बजाज ऑटो आहे, मारुती आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे आणि आमचा साधारण टर्नओव्हर 13 CR प्लस आहे. आणि पुढचं एक्सपेन्शन करताना आम्ही नक्कीच तो विचार करतोय की एवढ्या सगळ्या अडचणींना फेस करणं खूप अवघड आहे. तर हे पुढचं एक्सपेन्शन आम्ही नक्कीच इतर ठिकाणी करण्याचा विचार करत आहोत. या समस्यांमुळे किती उत्पादन घटतंय? या समस्यांमुळे आता साधारण तो सेटबॅक अगर जर पाहिला तर ज्या पटीमध्ये आमची ग्रोथ व्हायला पाहिजे होती, तर आता आमच्या प्लांटची एफिशियन्सी वेळेत मटेरियल न पोहोचल्यामुळे जवळपास रोजच्या ह्याच्यामध्ये आम्ही 10 ते 12% अंडर एफिशियन्सी मध्ये काम करतोय. तर खंडाळा MIDC मध्ये हे सगळे उद्योग शिफ्ट करण्याचा विचार आहे. केवळ 2 कंपन्या नाहीये, तर जवळपास 20 कंपन्या ज्या आहेत ते यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी एक प्रपोजल जे आहे ते सातारा जिल्हा प्रशासनाकडं दिलेलं आहे. आणि तिथे जी सोसायटी फाउंड होणार आहे त्याचे अध्यक्ष शंतनू कुलकर्णी आत्ता आपल्यासोबत आहेत. किती कंपन्या आहेत ज्या इथून शिफ्ट होण्याच्या मानसिकतेत आहेत? जर का आता तुम्ही जर का बघाल तर माझ्या संपर्कामध्ये जवळजवळ 50 कंपन्यांचे ओनर्स हे माझ्या संपर्कात आहेत. पण मी जेव्हा हे सगळं करत असताना आता या गोष्टीला जवळ 6 ते 8 महिने आम्ही याच्यावरती काम करतोय. आमची असोसिएशन स्थापन झालेली आहे. असोसिएशननं ऑलरेडी MIDC बरोबर काही पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जे काही MSMEच्या अंडर आम्हाला जे काही लँड अलॉटमेंट किंवा तिथं काय आम्हाला प्रोव्हिजन करता येईल त्यानुसार MIDCशी माझं डिस्कशन चालू आहे. परंतु मी एक मेजर सांगतो की आमची अजिबात इच्छा नाही आहे चाकण सोडून जायची. चाकणसारखा भाग जो डेव्हलप आहे ज्याच्यामध्ये प्रचंड स्थानिक लोकांनाही आता सपोर्ट आम्हाला होतो आहे. स्थानिक लोकांचे व्यवसाय बऱ्यापैकी आमच्याबरोबर जुळलेले आहेत. तर जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे इन्फ्रास्ट्रक्चर न मिळाल्याने जागेची अवेलेबिलिटी नाही आहे त्यामुळं आणि लोकांची सेफ्टी, जे काही आमच्याकडे वर्ग येतो हा मोटरसायकलवरनं येतो, हे छोटे छोटे कामगार आहेत, लोकल काही कामगार आहेत, त्याच्यामुळं त्यांना होणारा त्रास हा आम्हालाही कन्सिडर करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे असं म्हटलं जातं की या MIDCतून 50,000 कोटी रुपयांचा महसूल वर्षाला या ठिकाणी जातो, परंतु मूलभूत गरजा ज्या आहेत त्या या ठिकाणी मिळत नसल्यामुळं नाईलाजास्तव तुम्हाला इथून शिफ्ट व्हावं लागतं. साहेब मी 99 सालापासून इथं आहे. 99 सालापासून माझे 4 युनिट इथं आहेत. युनिट वाढली, इंडस्ट्री वाढली, तर सार्वजनिक व्यवस्था काय वाढलेल्या मला दिसलेल्या नाही आहेत. पॉवर स्टेशन्स जी रिक्वायर पाहिजेत ती नाही आहेत. रोड ज्या साईजचे पाहिजेत ते नाही आहेत. आमच्याकडे येताना भरपूर काही फॉरेनर्स येतात. माझ्या कंपनीच्या बाहेर कचरा पडलेला आहे. तो कचरा बघितल्यानंतर हे इंडिया आहे का ते मला प्रश्न विचारतात. मला सांगणं फार अवघड होतं आहे. मी अनेक वेळा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की काहीतरी मला मदत करा. खरं या ना त्या कारणानं मला माहीत नाही, कारण का मी शासनामध्ये एवढा ॲक्टिव्ह नाही आहे. माझी कंपनी परदेशी क्लायंट समोर भारतीय असल्याची एक लाज आल्यासारखं होतं. थोडं साहेब मला मान खाली घालायला लागते, कारण परदेशी लोकांमध्ये तो स्वच्छतेचा प्रचंड अवेअरनेस असल्यामुळं आपल्याला तो करणं गरजेचं आहे. नसेल तर आपल्याला फार त्रास होईल. आणि हे आता किती सगळं कंपन्या तुम्ही म्हणताय चालल्या तिकडं, जे रजिस्टर तुम्ही जी बॉडी फाउंड केली आहे त्याच्यामध्ये? आता माझ्याकडे जे काही रिक्वायरमेंट आली ती 40शी आली आहे. खरं तिथं MSMEच्या अंडर प्लॉट जर का बघता तर 20 कंपन्यांना मी कमिटमेंट द्यायचा प्रयत्नात आहे की आपण तिथं जाऊया आणि आपल्याला तिथं जागा चांगल्या पद्धतीने जसं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तसं आपण करू शकतो. या लेवलला डिस्कशन आहे. आणि 20 लोकांनी प्रमुख म्हणजे MIDCला पत्र पाठवलेले आहेत वैयक्तिक याच्यावरती की आम्हाला MIDCकडनं गरज पाहिजे, आम्हाला जागेची गरज आहे, आम्हाला एक्सपान्शन तिकडे करायचं आहे. या लेवलला डिस्कशन झालेलं आहे. तर आता हे उपाध्यक्ष सुद्धा या जी सोसायटी फाउंड होणार आहे त्याचे आहेत. तर सर 20 कंपन्या जर इथून शिफ्ट झाल्या तर किती कामगारांच्या रोजगारावरती प्रश्न निर्माण होणार आहे आणि शिवाय तिथली आर्थिक उलाढाल किती कोटींमध्ये कमी होणार आहे? सगळ्यांचा जर का विचार केला आहे 20 युनिटचा, तर किमान थेट एम्प्लॉयमेंट एक 2-1 हजार लोकांची आणि आमचे लॉजिस्टिक्स, आमचे सप्लायर्स असा मोठा बेस आहे आमचा. तर हा जर का भेटला तर अधिक एवढेच 2 ते 3 हजार अधिक लोक ह्याच्यामुळे बेरोजगार होतील. 4,000 लोक हो, नक्की. इतका मोठा नक्कीच आमच्यासारख्या
स्मॉल स्केलमध्ये काम करणाऱ्यांमुळे येणारा इम्पॅक्ट आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आपल्या देशामध्ये स्मॉल स्केलमुळे मिळणारा जो महसूल आहे, रेव्हेन्यू, तो 40% आहे. त्यामुळे शासनाने ह्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. आणि जर का उलाढालीत जर का म्हणाल तर तेच मी आता कॅल्क्युलेशन केलं, आम्हा लोकांचा हा जो काही म्हणजे वार्षिक जे काही आमचा टर्नओव्हर आहे, उलाढाल आहे, ते किमान 1000 कोटीच्या पुढे आहे. म्हणजे 1000 कोटीचं तिथला जी आर्थिक उलाढाल आहे ती ठप्प होऊ शकते या तुम्ही सर सगळे 20 जण गेलात तर. नक्कीच होऊ शकते, किंबहुना त्याच्याहूनही अधिक. कारण जर का बघाल तर गेल्या वर्षी आम्ही 50 कोटीची उलाढाल केली, पण यावर्षी जी काही ग्रोथ आहे तर ती पाहता आम्ही 80 कोटीचा टर्नओव्हर करणार आहोत. ह्या उद्देशाने आम्ही सगळेजण खरं तर अधिकचं एक्सपान्शन असेल किंवा शिफ्टिंग होण्याचा विचार करतो. त्यामुळे नक्कीच 1000 कोटीपेक्षा अधिकचा फटका हा नक्कीच बसणार. सरकारकडे वेळोवेळी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांना काही पत्र व्यवहार केलेला आहे, प्रत्यक्षात तुम्ही काही मंत्र्यांना सुद्धा भेटलेला असाल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 8 ऑगस्टलाच इथं व्हिजिट दिलेली होती. त्यानंतरही काहीच झालं नाही. तुम्ही इतके हतबल झालेला आहात, इतके निराश झालेला आहात, इतके अस्वस्थ झालेला आहात. सब इम्प्रूव्हमेंट जर का म्हणाल तर काही आत्तापर्यंत मला दिसलेलं नाही आहे. कारण डांबरी रोड सोडून सिमेंटचे रोड होत आहेत, आपण बघतोय. खरं जागा काय वाढत नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्ही जर का बघाल तर या इंडस्ट्रीचं फनेल केलेलं आहे. सगळा जो स्टाफ आहे किंवा येणारे अधिकारी आहेत हे पूर्ण पिंपरी चिंचवड या भागातून येतात. तिथं जी काही आता इथं जर का मला तर माझ्या अंदाजानं 5000 हेक्टरची वगैरे जमिनीचा अंदाज असेल. इथनं जाणारा जो स्टाफ आहे, जर सर्वसाधारण मला विचाराल तर 1,00,000-1,15,00,000 लोक या पुण्यातनं इकडे चाकणला येत असतील, त्यांना जो काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तो कुठे आहे? जे पूर्वीचे रोड आहेत ते रोड तेवढेच आहे, आपण रोड वाढवत नाही आहे. आपल्याला जर का चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल, इंडस्ट्रीला जर का एक सुशोभीकरण करायचं असेल, कारण रेव्हेन्यू जनरेशन कुठनं होणार आहे? इथनंच होणार आहे. रेव्हेन्यू जनरेशन जिथनं होतं तिथनं आपल्याला फॅसिलिटी द्यायची असतील तर रोड, पाणी, लाईट, जागा या बेसिक सुविधा त्या देणं गरजेचं आहे. आता जर का माझा प्रश्न विचाराल तर माझ्या कंपनीसमोर कचरा कुठनं येतो? तर माझ्या कंपनीसमोर कचरा जी लोक माळून घेत राहतात, तर आजूबाजूच्या वासुलीला राहतात, परिसरात राहतात, ती जाताना उचलतात पिशवी आणि MIDC टाकून देतात. आता MIDCने याच्यावरती काम केलं पाहिजे की तो कचरा कुठनं येतो, का टाकतात. आमचा कचरा आमच्याकडेच आहे. आमचा कचरा आम्ही प्रॉपर प्लॅनिंगनं आम्ही करतो. तर जो बाहेर नाही येतो त्याला आपल्याला काहीतरी प्रोॲक्टिव्हली काम करून त्याच्यावरती सोल्युशन काढणं मेजर गरजेचं आहे. मला ह्या बाबतीमध्ये एक सांगायचं आहे की बघा, आपल्याला हे सगळं बघत असताना मोठमोठे प्रकल्प आणण्याच्या वगैरे घोषणा होत आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्म आहेत. शॉर्ट टर्ममध्ये आता सध्या आपल्याला रस्त्यांची डागडुजी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वाहतुकीला शिस्त लावणं, त्यासाठी इथं असणाऱ्या कॉर्पोरेट फंड्सचा वापर करणं, हे करण्यासाठी एक नोडल एजन्सी पाहिजे. दुर्दैवाने ती नाही आपल्याकडे. तर एकमेकांकडे बोट दाखवणं चालू आहे. PMRD म्हणते इट इज नन ऑफ माय बिझनेस, MIDCकडे जा. MIDC म्हणते की आम्ही फक्त MIDC मधलं बघू, ग्रामपंचायत तुम्ही बघा. जिल्हा परिषदेकडून काही अजिबात प्रतिसाद मिळत नाही. अत्यंत वाईट परिस्थिती. त्यामुळे आत्ता आपल्याला जर का करायचं असेल तर आम्ही इतक्या मोठे उड्डाण पूल आणू, इतके कोटीचे आम्ही प्रोजेक्ट्स आणू, हे सगळं तुम्ही नंतरचं म्हणताय, पण आत्ता आम्ही मरतो आहोत. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये आत्ता ताबडतोब सगळ्यांना एकत्र घेऊन, तर माझी मुख्यमंत्र्यांना असेल किंवा आपल्या इथल्या पालकमंत्र्यांना असेल, त्यांना विनंती आहे की तुम्ही कोणीतरी एक जण असा नेमा, एक खातं नेमा, जे अशा ह्या क्लस्टरला, ह्या चाकण MIDCला, इथं असणाऱ्या उद्योगांना, इथल्या स्थानिकांना, इथल्या असणाऱ्या सगळ्या कर्मचारी वर्गांना न्याय देऊ शकेल. ते व्हायला हवं, तर जाऊन ह्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो. तर ऐन पावसाळ्यात या चाकण परिसरातील, MIDC परिसरातील रस्त्यांची होणारी चाळण आणि अभूतपूर्व होणारी वाहतूक कोंडी, त्यातून घडणारे अपघात, यामुळं या चाकण MIDCला एक वेगळंच ग्रहण लागलेलं आहे. आणि इथल्या 1-2 नव्हे तर 20 लघुउद्योजक जे आहेत ते थेट खंडाळा म्हणजे सातारा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. 4000 कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. 1000 कोटींची इथली वर्षाची उलाढाल जी आहे ती या ठिकाणी ठप्प होणार आहे. चाकण MIDCला त्याचा फटका बसणार आहे. मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, स्कोडा, हुंदाई, बजाज, टाटा यांसारख्या नामांकित कंपन्यांमुळं चाकण MIDCची जगातले ऑटो इंडस्ट्री आहेत त्यात एक वेगळी ओळख आहे. मात्र तिथल्या ज्या मूलभूत समस्या आहेत या समस्यांमुळं ही ओळख आता
पुसायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला आता वाव आहे, कारण इथल्या कंपन्या आता शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. 20 कंपन्यांना येत्या काही दिवसात टाळं लागणार आहे. सरकार आता तरी गांभीर्याने या सगळ्या गोष्टींना घेणार का, आणि पुढचा धोका जो आहे तो गृहीत धरून इथल्या सगळ्या समस्या मिटवणार का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण MIDC, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.